अशी कित्येक कुटुंब आहेत जिथं घरातील सर्व सदस्य एकाच खोलीत एकत्र झोपतात। असंच एक कुटुंब ज्यात पती पत्नी आणि 3 मुलं होती। हे 5ही जण एकाच खोलीत एकत्र झोपले, पण त्यांच्यासोबत भयंकर घडलं। कारण बरेली जिल्ह्यातील परकपूर गावात राहणारे हे कुटुंब 35 वर्षाचा अजय आणि त्याची 32 वर्षाची पत्नी अनिता, या दोघांना 9 वर्षाचा मुलगा दिव्यांश, 6 वर्षाची मुलगी दिव्यांगा आणि 3 वर्षाचा मुलगा दक्ष अशी 3 मुलं होती। 5ही जण घराच्या आतील खोलीत झोपले होते, पण त्या रात्री त्यांचा मृत्यू झाला। शेजाऱ्यांनी पाहिलं की त्यांच्या घरातून धूर निघत होता। सर्वजण घाबरले। त्यांनी आधी घराचा मुख्य दरवाजा आणि नंतर कुटुंब झोपलेल्या खोलीचा दरवाजा तोडला, पण तोपर्यंत खोलीत झोपलेल्या 5ही जणांचा मृत्यू झाला होता। ते सर्व मृत अवस्थेत होते। स्थानिकांना पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळाहून 5 मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले। या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना बरेलीचे एसएसपी सुशील चंद्रभान म्हणाले की फरीदपूर पोलीस स्टेशन परिसरात एक दुःखद घटना घडली आहे। आगीमुळे खोलीत झोपलेले पती पत्नी 3 मुलांसह 5ही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। दूर बाहेर आल्यानंतर हे सर्व लोकांना कळले असं स्थानिक लोकांनी सांगितलंय। त्यानंतर लोकांनी दरवाजा तोडून हे सर्व पाहिलं। त्यानंतर पोलिसांना माहिती दिली। सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले। आयजीसह सर्व अधिकारी घटनास्थळी हजर आहेत। सध्या आगीचं कारण शोधलं जात आहे। अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणली। शॉर्ट सर्किट किंवा हीटरमुळे घराला आग लागल्याची शक्यता वर्तवली जाते।